आमचा वेळ घालवू नका, आम्हाला हे मारहाणीचे व्हिडिओ पाहण्यात इंटरेस्ट नाही. सुप्रीम कोर्टात गेल्यावर सूर्यकांत सरांनी हे म्हटले आणि दिल्ली हायकोर्टात गेल्यावर कोर्टात असलं प्रकरण ओढत आणू नका असं म्हणत ही याचिका रद्द केली. तर आता प्रश्न पडलेला आहे की आम्ही जायचं तर कुठं जायचं. मी एक वकील म्हणून अंतकरणातून आज तुटलो. मी जितकं संविधान वाचलो, समजलो आणि वकिलीच्या अनुभवातून शिकलो त्यानुसार संविधानाचा एक मूलभूत आणि महत्वाचा उद्देश असतो, ते म्हणजे राज्यातल्या सरकारवर घटनात्मक मर्यादा घालणं. जगातल्या कुठल्याही सरकारला अमर्याद अधिकार नसतात, त्यावर संविधानाचं नियंत्रण असतं आणि ह्या हक्काचं उल्लंघन झाल्यावर नागरिकाला उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. आणि हा अधिकार कोणाची कृपा नसून ही घटनेने आपल्याला दिलेली हमी आहे. आता एक प्रश्न माझ्या डोक्यात घुमत आहे, एखाद्या आंदोलनादरम्यान राज्याने अतिप्रमाणात बळाचा वापर केला असा आरोप होत असेल तर त्याची पडताळणी न्यायालयातच होणार ना. मग अशा परिस्थितीत न्यायालय जर या गोष्टींसाठी वेळ देत नसेल तर मग आपण जायचं कोणाकडे. मी येथे कोणताही अंतिम निष्कर्ष देत नाही, कदाचित तो संदर्भ वेगळा असेल, मी चुकीचाही असेल, पण सध्या माझ्यासमोर काही पुरावे आहेत, जसे की एक्सपायर झालेल्या अश्रुधुरांच्या नळकांड्या, काटेला लावलेले मोळे, अनोळख्या व्यक्तींना पोलिसांसारखे दिलेले पावर, दगडाने भरलेले ट्रक, पोलिसांचे नकली पुतळे, नकली ऍक्सिडेंट झालेल्या गाड्या, काठी पायात मारायची असताना डोक्यात का मारली, झाडांच्या फांद्या, लोखंडी पायपा, सागवानाची लाकडे, काही सापडेल त्याने मारहाण. आणखी काय पुरावे आहेत. ज्या जनतेला लोकशाहीमध्ये मालक म्हटलं जातं त्या जनतेला नोकरांकडून अशी वागणूक का. मला ज्यांनी संविधान शिकवलं त्यांनी मला एक गोष्ट कायम सांगितली, ती म्हणजे संविधान हा फक्त कायद्याचं पुस्तक नाही, तो पवित्र ग्रंथ आहे. एखादं कलम वाचताना त्यामागे जे बनवणारे होते त्यांचा उद्देश काय होता तो बघ. पण आज जर ते असते आणि त्यांनी हे पाहिलं असतं तर त्यांनी काय विचार केला असता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा इशारा दिला होता, संविधान कितीही चांगले असलं तरी ते चालवणारे राज्यकर्ते आणि संस्था चांगल्या नसतील तर ते संविधान ही निष्प्रभ ठरेल. आणि संविधानात उणीवा असल्या तरी ते प्रामाणिकपणे चालवणारे लोक असतील तर ते संविधान लोकांचं संरक्षण करू शकतं. त्यामुळे प्रश्न फक्त संविधानाचा नाही, प्रश्न आहे ते संविधान कसं आणि कोण चालवते याचा.